एक निकाल आणि 15 वर्षांची सत्ता संपुष्टात. सत्ता गेली, मुख्यमंत्री पद गेलं, आमदारकीही गेली. ही अवस्था झाली आहे ममता बॅनर्जींची. मागच्या 3 निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता मिळवलेल्या ममता बॅनर्जींना यावर्षी स्वतःची आमदारकीही वाचवता आली नाहीये. हा धक्का टीएमसीसाठी जितका मोठा आहे, तितकाच राजकीय वर्तुळात हा निर्णय आश्चर्यचकित असल्याचं बोललं जातंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्याकडून जी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे, ही सगळ्यात जास्त धक्कादायक मानली जातीये. ममता बॅनर्जी यांनी निकालानंतर 5 मेला एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये बोलताना त्यांनी निकालावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याचं सांगितलं. पण त्यांच्या या विधानानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. खरंच ममता बॅनर्जींना असं करता येऊ शकतं का? असं झालं तर यावर तोडगा काय? राष्ट्रपती राजवट लागणार का? यावर राज्यघटनेत काय तरतुदी आहेत? विस्तारानं पाहूयात. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. सगळ्यात आधी ममता बॅनर्जींनी नेमकं काय म्हटलंय ते समजून घेऊयात. 5 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी थेट निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, "मी राजीनामा देणार नाही. मी हरले नाहीये. मी राजभवनात जाणार नाही. हा प्रश्नच उद्भवत नाही." त्यांचं म्हणणं आहे की आम्ही निवडणूक हरलेलो नाहीये, तर आम्हाला हरवलं गेलंय. अधिकृतरित्या निवडणूक आयोगामार्फत ते आम्हाला हरवू शकतात, पण नैतिकदृष्ट्या आम्हीच निवडणूक जिंकलो आहोत. SIRच्या माध्यमातून 90 लाख मतदारांची नावं यादीतून कापली गेली. ही निवडणूक चोरली गेली, पण नैतिकदृष्ट्या तृणमूल काँग्रेसच निवडणूक जिंकलंय, अशी भूमिका यावेळी ममता बॅनर्जी यांनी मांडली. आता इतक्या मोठ्या पदावर असणारा नेता जेव्हा अशी काहीशी भूमिका घेतो, तेव्हा मुद्दा फक्त खुर्ची सोडण्याचा नसतो. मुद्दा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा होता. निकाल मान्य न करणं म्हणजे निवडणूक प्रक्रियेलाच आव्हान देण्यासारखं आहे. पण आता मुख्य प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे ममता बॅनर्जींनी केलेल्या विधानाचा. खरंच त्यांनी राजीनामा नाही दिला तर काय? तर मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात राज्यघटनेत 3 तरतुदी आहेत. पहिली तरतूद राज्यघटनेतील कलम 164, ज्यात राज्यातील मंत्रिमंडळाची स्थापना आणि त्याविषयी राज्यपालांच्या अधिकारांची तरतूद आहे. त्यानुसार प्रत्येक निवडणुकीनंतर राज्यपाल विधानसभेतल्या पक्षांच्या आमदारांची संख्या तपासतात आणि बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. विधानसभेचा सदस्य नसलेली व्यक्ती केवळ 6 महिने सभागृहातल्या कोणत्याही पदावर राहू शकते. पण 6 महिन्यात सदस्यत्व मिळालं नाही तर तो मंत्री किंवा मुख्यमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाही. आता ममता बॅनर्जी यांच्या विधानाचा विचार केला तर ना त्यांच्या पक्षाकडे बहुमत आहे, ना त्या सभागृहाचा सदस्य आहेत. यानंतर दुसरी तरतूद आहे कलम 164(1). या कल्पानुसार मुख्यमंत्री राज्यपालांच्या इच्छेपर्यंतच पदावर राहू शकतात. आता राज्यपालांची इच्छा म्हणजे त्यांच्या मनानं काहीही करणं असा होत नाही. राज्यपालांची इच्छा ही निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी बहुमतानं ज्या नेत्याला पाठिंबा दिला असेल त्यावर आधारित असते. थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री राजीनामा देत नसतील तर राज्यपाल त्यांचा अधिकार वापरून मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. त्यामुळे ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाही तरी पश्चिम बंगालचे राज्यपाल ममता बॅनर्जींचं मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. यानंतर तिसरी तरतूद आहे भारतीय राज्यघटनेतलं कलम 172. यानुसार प्रत्येक राज्याची विधानसभा जर आधीच विसर्जित करण्यात आलेली नसेल तर तिच्या पहिल्या अधिवेशनासाठी निश्चित केलेल्या तारखेपासून 5 वर्षापर्यंत टिकून राहील, त्यापेक्षा अधिक नाही. म्हणजे या आधीची निवडणूक झाल्यानंतर पहिली बैठक ज्या दिवशी झाली असेल तेव्हापासून 5 वर्ष विधानसभेचा कार्यकाळ असेल. हा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला की विधानसभा आपोआप विसर्जित होते. म्हणजे 2021च्या बंगाल विधानसभेचा कार्यकाळ संपला की ती विधानसभा बरखास्त होईल. तज्ज्ञांच्या मते बंगालमध्ये राज्यपाल थेट बहुमतात असलेल्या भाजपला सरकार स्थापनेसाठी आणि शपथविधीसाठी आमंत्रित करतील. जसा नवीन मुख्यमंत्री शपथ घेतो तसं जुन्या मुख्यमंत्र्यांचं पद आणि अधिकार शून्यावर येतात. त्यामुळे राजीनामा न देणं हा कायद्यापेक्षा जास्त ममता बॅनर्जींच्या राजकारणाचा विषय असल्याचं बोललं जातंय. ममता बॅनर्जींनी आयोगाला खलनायक म्हणत त्यांच्या 100 जागांची लूट झाल्याचा आरोप केलाय. पण या कायद्यानुसार निकाल जाहीर झाला की तो अंतिम असतो. निकालाला आव्हान द्यायचं असेल तर इलेक्शन पिटिशन दाखल करावी लागते. मात्र ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट बघत नवीन सरकारचं काम थांबत नाही. लोकशाहीत जनादेशाला सर्वोच्च मानलं जातं. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राजीनामा न देणं
हे सांविधानिक शिष्टाचाराच्या विरोधात असल्याची टीका ममता बॅनर्जींवर होतीये. तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जींची ही भूमिका लोकशाहीला पोषक की घातक आहे? कमेंट करून तुमचं मत आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.